नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. पुणे महापालिकेच्या निवडणुकीला आता अवघे 2-3 दिवस राहिलेले आहेत आणि राजकीय वातावरण जे आहे ते ऐन थंडीमध्ये चांगलंच तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. खरं तर कालच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी थेट काल पहिल्यांदा नाव घेऊन अमोल बालवडकर जे आहे, ज्यांना राष्ट्रवादीकडनं उमेदवारी आहे आता बालेवाडी पाषाण सुचा जो आहे प्रभाग त्यातनं, त्यांच्यावर त्यांनी थेट आरोप केलेले आहेत की अमोल बालवडकर यांचं तिकीट का कापलं. याचं उत्तर आता तुम्हाला मिळालं असेल. त्याचं कारण म्हणजे त्याचा रेफरन्स काय होता ते आधी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ सोबत काही फोटो व्हिडिओ हे व्हायरल झालेले आहे आणि त्याचाच दाखला देत चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की आता तुम्हाला कळलं असेल की तिकीट का कापलं. आपण बघतोय की सातत्यानं यावर आरोप होत आहेत. खरं तर अमोल बालवडकर भाजपच्या नेत्यांवर, मग मुरलीधर मोहोळ असू देत केंद्रीय राज्यमंत्री किंवा चंद्रकांत पाटील असू देत, आता यामध्ये म्हणजे या दोघांचे आरोप प्रत्यारोप राष्ट्रवादी आणि भाजपचे सुरू असताना आता शिंदे गटानं त्यामध्ये उडी घेतलेली आहे. माझ्यासोबत अर्थात आहेत माजी आमदार आणि आता शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर. धंगेकरजी, आधी खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. नमस्कार. काय या दोघांचं चालू होतं सगळं आरोप प्रत्यारोप, तुम्ही मध्येच उडी घेतली. रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे गुंड निलेश घायवळ सोबतचे काही फोटो ट्विट केलेले. नाही, याच्यामध्ये बघितलं असेल आपण, पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि ज्याप्रमाणे चंद्रकांत दादा ज्या पद्धतीने अमोल बालवडकरला बोलले, अमोल बालवडकर कालपर्यंत त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता होता आणि कार्यकर्ता त्यांच्या पक्षात होता आणि त्याच्याबद्दल जर त्यांनी पक्ष सोडलाय, त्याला उमेदवारी नाही, तर त्याच्यावर एक आरोप करतात दादा. पण खरं तर पाहिलं तर दादांचं नाव दादा आहे, चंद्रकांत दादा म्हणून फेमस आहे, पण ते खऱ्या अर्थाने दादा आहेत ते. कारण पुणे, ते ज्या वेळेला पुणे शहरामध्ये निवडणूक लढवायला आले आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये गेले. ते कसब्यामध्ये नाही गेले, ते शिवाजीनगरला नाही गेले, ते बोपोडीला नाही गेले, ते फक्त आयत्या पिठावर रेगोट्या ओढायला तिथे गेले आणि तिथून त्यांनी पुणे शहराची भाईगिरी चालवली. ही काही लपून राहिलेली नाही. त्यांचे फोटो मी काल ट्विट केलेत की तुम्ही जर असं असेल तर मग तुम्हाला आता कोल्हापूरला जावं लागेल. जर बालवडकरचा एक फोटो जर आला तर आणि तुमच्यावर तर सरस ते वावरतात, तर मग तुम्हाला तर कोल्हापूरला झालं. नैतिकता तर त्यांनी पाळली पाहिजे, हा माझं मत आहे. आणि याच्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचे त्यांनी उमेदवार जर बघितले तर त्यांची पार्श्वभूमी मंगळसूत्र चोरांपासून पाकिट मारपर्यंत त्यांची डान्स बार असले लोक त्यांनी उमेदवार दिलेले आहेत. हे काही लपून राहिलं नाही. माझ्याकडे त्याचेही फोटो उद्या तुम्हाला दिसतील. पण तुम्ही आता अमोल बालवडकरांच्या उमेदवारीबाबत बोलताय, याचा अर्थ तुम्ही समर्थन करतायत का अमोल बालवडकर यांचं गुंड निलेश घायवळ सोबतचे जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्याचं? मी कोणाचं समर्थन करत नाही, पण मी समर्थन ते फक्त अमोल बालवडकर बोललेत. पुणे शहरात त्यांचे असलेले उमेदवार, त्यांनी दिलेलं पुणे शहरातलं नेतृत्व, त्यांची पार्श्वभूमी बघितली तर मंगळसूत्र चोरांपासून तर तुम्हाला डान्स बार मधले फोटो मी तुम्हाला उद्या ट्विट करणार असेल. आणि ह्या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर याच्यामध्ये त्यांची काय नैतिकता, त्यांनी ज्यांना उमेदवारी नाकारलेत तशी बाकीच्यांना का उमेदवारी नाकारल्या नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि अनेक, तुम्हाला सांगतो, अनेक भ्रष्टाचारी बरबटलेले हे सगळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. हे काही लपून राहिलेलं नाही. पण अमोल बालवडकर सारखा एक चांगला कार्यकर्ता म्हणून माझा जीव तुटतोय. एका कार्यकर्ता तुम्ही अन्याय करता, पण त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करता, ही किती योग्यता आहे हे तपासलं पाहिजे. दादा, पण अमोल बालवडकरवर अन्याय झाला हे तुम्ही कशावरून म्हणता? 2017ला ते नगरसेवक राहिलेले, त्यांना पक्षानं संधी दिलीच नाही असं नाहीये. अहो, चंद्रकांत दादावर बी अन्याय झालाय का? 3 वेळा दिली ना उमेदवारी. एकदा आले ठीक आहे, कायम दिलेच नाही. मग त्यांनी काय केलं? पाप दादांना पुण्य, आणि त्यांनी असं असतंय का? तिथं दुसरा कार्यकर्ता तयार होणार नाही का? तिथं दगड टाकला तरी तिथं कमळ निवडून येते. मग दादांच्या दुसरे उमेदवार नव्हते का? दादा सक्षम आहेत का? असं नाहीये. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नावावर तुम्हाला दिलेली मतं ही तुमची नाहीत, ही पक्षाची मतं आहेत. आणि पक्षाने विचारधारा मांडली, तिथं त्यांना योग्यता दिली. मग तुम्ही का उभे राहता? तुम्हाला तर काही आता वय बी तुमचं झालेलं आहे. आणि मग तुम्ही जर त्या अमोल बालवडकर बोलत असेल तर तुमची नैतिकता काय? मी काय कोणाची बाजू घेत नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून जर कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहायचं तर मी पहिल्या दिवशी ठरवलं 165 उमेदवार मी उभे करणार होतो. आणि त्यांनी तर शिवसेनेला फसवलं, हे काय लपून राहिलं नाही. शेवटच्या 10 मिनिटात आम्ही ही सगळी तयारी केली आणि हे सगळं आपण बघितलं असेल तर त्यांचं नेतृत्व ज्यांच्याजवळ दिलंय त्यांची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. बाकीच्यांची बघा, आमच्या भागातले तर मंगळसूत्र चोर आहेत.
आणि त्यांच्यावर रिपोर्ट आहे त्यांचा. भाजपकडनं तुमची फसवणूक झाली म्हणून तुम्ही आता आरोप प्रत्यारोप सुरू केलेत का? फसवणूक नाही, ते तर सगळ्यांनाच फसवतात. अमोल बालवडकर सारखे अनेक आहेत, म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बी फसवलंय. बरं. मी पूर्वी ऐकलं होतं की तिकडे विकली जातात आणि मग तिकडे विकून उमेदवारी दिली जातात. पण मला आता हे असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच विकला त्यांनी बरं. तिकडे. यापूर्वी सुद्धा तुम्ही थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केलेले आहेत अनेक प्रकरणांमध्ये. गुंड निलेश गायवळचं प्रकरण असू देत किंवा याआधी तुम्ही जी काही प्रकरणं सोकॉल्ड काढलेली आहे पुणे शहरातनं, त्याच्यावर तुम्ही थेट आरोप करतात. काय असे पुरावे आहेत तुमच्याकडे की तुम्ही थेट चंद्रकांत पाटलांना टार्गेट करता? आता तुम्हाला तर फोटो मी टाकलेले आहेत हा. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी गुन्हेगारीचा वापर करून गुन्हेगारी प्रोत्साहनाचं काम कोथरूडमध्ये केलं. जर तुम्ही 10-15 वर्ष तुम्हाला ते गुंडगिरीची जी गुंडगिरी होती ती संपवता आली का? तुम्ही पालकमंत्री होता, पोलीस होते, सगळे होते, जनता तुमच्याकडे बघत होती. मग तुम्ही एखादा फोटो तुम्ही काढायचा आणि आम्ही लय साजूक आणि दुसरा वाईट, असंच योग्य नाहीये. तुम्ही लढायचं म्हणलं ना तर कार्यकर्त्यांना अन्याय केला ना पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही करता हे काही खरं नाही. कधीतरी सत्ता जाणार आहे, म्हणजे तुम्ही कधीतरी पाय उतार होणार आहे. तुम्ही काय हे नाही आणलं. पण ह्याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे अन्याय करतात आणि जी पक्षीय पद्धत, मग तुम्ही वार्ड रचना असेल, तुमचे मतदार याद्या असतील, अनेक गोष्टी एका वार्डातल्या 2-2, 3-3 हजार मतदार याद्या काढून दुसरीकडे टाकल्या. म्हणजे ही हायजॅक केलेली निवडणूक आहे भारतीय जनता पार्टीने. हे पुणेकरांच्या लक्षामध्ये आलेले, पण पुणेकर याचा हिशोब केल्याशिवाय 15 तारखेला राहणार नाही. नक्कीच. तर थेट आता चंद्रकांत पाटील यांचं नाव घेऊन त्यांचे ट्विट त्यांनी केलेले आहे, ज्यामध्ये ज्या फोटोंचा खरं तर समावेश आहे, ते फोटो सुद्धा तुम्ही या विंडोमध्ये खरं तर बघत आहात. काल अमोल बालवडकर यांचं नाव घेऊन चंद्रकांत पाटलांनी आरोप केले होते आणि त्याला आता शिंदे गटानं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. रवींद्र धंगेकरांनी अमोल बालवडकरवर अन्याय झालेला आहे असं स्पष्ट केलेलं आहे आणि कोथरूडमध्ये गुंडगिरी का फोफावली याचं उत्तरही शोधलं पाहिजे असा थेट सनसनाटी आरोप सुद्धा केलेला आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.